हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि हा मिनी ब्लॉग आहे आपलं गणपती डेकोरेशनचा. तर गणपतीचं डेकोरेशन मी कसं केलं तर पटापट तुम्हाला सांगते. इथे ह्या साईडला आपण गणपतीचं डेकोरेशन करत आहोत. आपलं गणपतीचं मुख हे आपल्या पूर्वे दिशेला येईल अशा पद्धतीने मस्तपैकी व्हाईट साडी टाकून घेतलेली आहे मी. आपले पडदे लावायचं जे असते ना अँगल, त्यालाच मी लावलेलं आहे. आणि मस्तपैकी व्हाईट साडी लावून त्याच्यावर मी अशा फुलांच्या माळा लावून लाइटिंग लावून एका साईडनी ऑरेंज कलरचा पडदा आणि अशा घंटे लावलेल्या आहे. फायनली डेकोरेशन पूर्ण होतंय आणि लगेच निघालो गणपती बाप्पा घ्यायला. गणपती बाप्पा आपले चॉईस केले मस्तपैकी आणि त्यांच्यावर मस्त लाल रुमालाने त्यांना झाकून टाकलेलं आहे. आता आपण घरी घेऊन येत आहोत आपले बाप्पा. आणि आपल्याला बरंच अजून त्यांना टोप वगैरे पण घ्यायचा आहे. तर आपण गणपती बाप्पा घेऊन गावात जाणार आहोत, त्यांच्या साईजनुसार टोप घेऊन येणार. फायनली सगळी शॉपिंग झाली आणि फायनली गणपती बाप्पा आपल्या घरात आगमन करणार आहे. तर पहिली मम्मी त्यांचं नजर काढते आहे. आपली गणपती बाप्पा खूप जणांनी बघितलेलं असतात, तर त्याच्यामुळे ही प्रथा आहे. तर मम्मी मस्त त्यांचं औक्षण करत आहे गणपती बाप्पाचं, आणि त्याचबरोबर दादाचं पण करते. आणि मस्त पाणी वगैरे पाय धुवून घेणार त्यांच्या, आणि मग गणपती बाप्पा आपल्या घरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे. आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. 1 वर्षानंतर आपले गणपती बाप्पा येतात आणि 10 दिवस राहतात. खूप आनंदाचं सगळीकडे वातावरण असतं आणि घरात पण खूप चाहूल लगबग चालू असते. तर फायनली गणपती बाप्पा आपल्या आतमध्ये आलेले आहेत आणि मम्मीने त्यांचे पाय वगैरे धुवून सगळं व्यवस्थित आगमन केलेलं आहे. आणि आता ह्याची प्राणप्रतिष्ठा पण आपल्याला लगेच करून घ्यायची आहे. तर गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा आपल्या दारावर आगमन झालेले आहेत आणि आपण मस्तपैकी त्यांना साईडला चौरंगवर ठेवून घेतलंय. आता लगेच प्राणप्रतिष्ठा करणार. सबस्क्राईब करा.